नमस्कार. विचार करा, एक पुस्तक जे अजून बाजारातही आलेलं नाहीये, पण त्याने देशाच्या राजकारणात अक्षरशः वादळ आणले. हे कसं शक्य आहे? चला आज आपण हेच समजून घेऊया. तर मुद्दा हाच आहे की एका पुस्तकामुळे जे अजून प्रकाशितही झालेलं नाही, थेट संसदेत एवढा मोठा गदारोळ का व्हावा? यामागे नक्की काय कारणं आहेत? चला जरा खोलात जाऊन पाहूया. तर या सगळ्याची सुरुवात झाली आपल्या संसदेतून. हो, अगदी संसदेच्या सभागृहात एका पुस्तकातील काही दाव्यांवरून इतकं मोठं राजकीय वादळ उठलं की वातावरण चांगलंच तापलं. आणि संसदेत काय झालं तर विरोधी पक्षांनी सरकारवर एकदम थेट आरोप केला की सरकारने सत्य लपवलंय आणि राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ करतंय. यावर अर्थातच सत्ताधारी पक्षाने हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि सांगितलं की आम्ही योग्य वेळी सगळी माहिती दिली आहे. बरं, मग ह्या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे तरी काय? तर ते आहे एक पुस्तक आणि त्याचे लेखक. आणि हो, हे लेखक कोणी साधेसुधे नाहीत. हे पुस्तक म्हणजे भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल M.M. नरवणे यांचं आत्मचरित्र. पुस्तकाचे नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. आता विचार करा, 4 दशक म्हणजे 40 वर्ष लष्करी सेवेत घालवलेल्या व्यक्तीने कित्येक तरी महत्त्वाच्या आणि संवेदनशील घटना अगदी जवळून पाहिल्या असतील, नाही का? आणि याच अनुभवांवर त्यांनी या पुस्तकात लिहिलंय असं म्हटलं जातंय. या पुस्तकातल्या सगळ्याच गोष्टींवर वाद नाहीये, पण 2 मुद्दे असे आहेत ज्यांच्यामुळे हा सगळा वाद पेटलाय. आणि हे मुद्दे खूपच गंभीर आहेत, कारण ते थेट आपल्या देशाच्या सुरक्षेशी आणि सैनिकांच्या भविष्याशी जोडलेले आहेत. तर ते 2 वादग्रस्त मुद्दे कोणते? पहिला म्हणजे 2020 मधला गलवान संघर्ष आणि दुसरा सरकारने आणलेली नवीन अग्निवीर योजना. बस याच 2 प्रकरणांवरून सध्या सगळा राजकीय गदारोळ सुरू आहे. आता बघा, 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जो रक्तरंजित संघर्ष झाला, त्यानंतर अनेक प्रश्न तसेच राहिले होते. अनेकांच्या मनात शंका होत्या. आणि आता असा दावा केला जातोय की जनरल नरवणे यांच्या पुस्तकात ह्याच घटनेबद्दल काहीतरी स्फोटक माहिती असू शकते, अशी माहिती जी आजपर्यंत कुणालाच माहीत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे अग्निवीर योजनेचा. ही लष्कर भरतीची एक नवीन पद्धत आहे. यामुळे काय झालं तर सैनिकांच्या नोकरीचा कालावधी आणि त्यांचे पेन्शनचे नियम यात मोठे बदल झाले. आणि यावरून देशभरात मोठी चर्चा तर झालीच, पण खूप विरोधही झाला होता. आणि आता या पुस्तकामुळे तीच अग्निवीर योजनेवरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. आधीच अनेक माजी सैनिक आणि संरक्षण तज्ज्ञांनी या योजनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता विचार करा, जर स्वतः माजी लष्कर प्रमुखांनीच त्यावर काही भाष्य केलं असेल तर त्या चिंतांना अजूनच बळ मिळेल, नाही का? बरं, पुस्तकातल्या या दाव्यांवरून राजकीय क्षेत्रात काय प्रतिक्रिया उमटल्या? चला ते पाहूया. विरोधी पक्षांनी तर एकदम थेट आणि गंभीर आरोप केलाय. त्यांचं म्हणणं आहे की सरकारने गलवान आणि अग्निवीर या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशापासून सत्य लपवलं आणि हे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळण्यासारखं आहे. आता या आरोपांवर सत्ताधारी पक्षाने काय उत्तर दिलं तर त्यांनी हे सगळे आरोप नाकारले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की नाही, आम्ही संसदेत आणि इतर ठिकाणीही या विषयांवर जी काही माहिती आवश्यक होती ती सगळी दिली आहे. आणि यामुळेच संसदेत दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसल्या. आणि आता हा वाद फक्त संसदेपुरता राहिलेला नाहीये, तो आता बाहेर आलाय, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलाय. मीडिया बघा, सोशल मीडिया बघा, प्रत्येक ठिकाणी लोक यावर बोलतायत, आपली मतं मांडतायत. म्हणजे ही आता एक राष्ट्रीय चर्चा बनली आहे. ठीक आहे, हा सगळा राजकीय गदारोळ तर सुरू आहे, पण याच्या पलीकडे जाऊन जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे आणि या सगळ्यातून कोणते महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात? तर बघा, या प्रकरणाचं वेगवेगळ्या अँगलनी विश्लेषण होतंय. जे संरक्षण तज्ज्ञ आहेत ते विचार करतायत की जर गलवानबद्दल खरंच काही नवी माहिती समोर आली तर त्याचे भारत-चीन संबंधांवर काय परिणाम होतील. राजकीय विश्लेषक अभ्यास करतायत की याचा येणाऱ्या निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो. आणि पत्रकार ते तर या दोन्ही गोष्टींना जोडून नेमकं काय सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या सगळ्या चर्चेतून एक खूप मूलभूत प्रश्न समोर येतो. तो म्हणजे अशा संवेदनशील मुद्द्यांवर सरकारने पुढे येऊन अधिक स्पष्टीकरण द्यायला हवं का, की राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देऊन ही माहिती गोपनीय ठेवणंच जास्त योग्य आहे? आणि शेवटी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेसारख्या अत्यंत गंभीर विषयांमध्ये पारदर्शकता आणि गोपनीयता या दोन्हींमध्ये तोल कसा साधायचा. कारण बघा, माहिती लपवली तर अफवा पसरतात आणि जास्त माहिती उघड केली तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
खरंच हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं कोणत्याही लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचं आहे.